नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर सोमवारी कारवाई करण्यात आली। मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नेता असलेल्या फहीमने नागरिकांना एकत्र करून हिंसाचार घडवल्याचे FIR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले। दरम्यान त्याच्या घराचा काही भाग अवैध असल्याने महापालिकेने त्याला नोटीस बजावत अवैध भागावर कारवाई केली आहे। कर्नाटक राज्य सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे। यावरून आज संसदेत ट्रेझरी बेंचच्या सदस्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। भाजपने या निर्णयाला त्यास घटनाबाह्य म्हणत सत्तारूढ काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे। इस्रायलने गाझामध्ये नव्याने हल्ले सुरू केल्यापासून आतापर्यंत 700हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत। तसेच हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यात हमासचा म्होरक्या इस्माईल बारहोमससह 2 दहशतवादी मारले गेले आहेत। हा हल्ला विस्तृत गुप्तचर माहिती संकलनानंतर आणि अत्यंत अचूक क्षेपणास्त्रांच्या मदतीने करण्यात आला आहे। अहमदाबाद मुंबई दरम्यान निर्माणाधीन असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या घटनास्थळी मोठा अपघात झाला आहे। गर्डर लॉन्च करण्यात येत असताना तोल बिघडल्याने ही घटना घडली आणि गर्डर कोसळला, त्यामुळे रेल्वे रुळांचे नुकसान झाले। या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून काही ट्रेन मात्र रद्द कराव्या लागल्या आहेत। तिरुमला येथील भगवान श्री व्यंकटेश्वर मंदिरात फक्त हिंदूंनाच नोकरी दिली जाईल असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे। आवश्यकतेनुसार इतर धर्मातील कर्मचाऱ्यांची बदली केली जाणार आहे। तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाने गेल्या महिन्यात 18 बिगर हिंदू कर्मचाऱ्यांची बदली केली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त कविता केल्याचे प्रकरण कुणाल कामरा याला चांगलेच भोवले आहे। कामरा याने 2 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागितली नाही तर तो जिथे दिसेल तिथे शिवसैनिक त्याचे तोंड काळे करतील असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे। कामरा याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात म्हणाले आहेत। नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे। उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी कायदा तयार करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे। राज्यातील प्रशासकीय टीम कुंभमेळ्यासाठी सक्षम असून हा आस्थेबरोबरच टेक्निकल महाकुंभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा नागपूरमधील पत्रकार प्रशांत कोरटकर 25 फेब्रुवारी पासून फरार होता। आता तेलंगणामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले असून कोल्हापूर पोलिसांकडे त्याची रवानगी करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दलही त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव आज राज्याच्या विधानसभेत मंजूर झाला आहे। हा ठराव ऐतिहासिक असून प्रगत पुरोगामी सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा आहे, तसेच भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणार आहे अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली। अनेक क्रिकेटपटूंच्या तक्रारीमुळे इरफान पठाणला IPL 2025च्या कॉमेंट्री पॅनलमधून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। इरफानवर लाईव्ह कॉमेंट्री दरम्यान आपल्या वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप आहे। काही वर्षांपूर्वी खेळाडूंसोबत झालेल्या भांडणामुळे तो त्यांच्यावर सतत आक्रमकपणे भाष्य करत होता। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। पाहत राहा उत्तम मराठी।